नमस्कार मंडळी, मी विराज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मंडळी, आज आहे गोकुळाष्टमी। तर सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी, आज आपण जाणार आहोत ते पलीकडच्या गावात, तळाशील गावात। आणि या तळाशील गावात सुंदर असं एक गोपाळकृष्ण मंदिर आहे। तर त्या गोपाळकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत। तर आता मी उभा आहे आमच्या रेवंडी गावातील जेटीवरती। आपल्याला रेवंडी जेटीवरून देखील तळाशीलला जाता येते आणि आपण बघू शकाल की अशा प्रकारे बोट उपलब्ध असतात तळाशीलला जाण्यासाठी। साधारण मालवण शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती रेवंडी हा गाव आहे आणि रेवंडी जेटीवरती गाडी पार्क करून तुम्ही तळाशीलला बोटीने जाऊ शकता। मित्रांनो, मी मोटरसायकल घेऊन डायरेक्ट तळाशीलला जाणार आहे। जर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट तळाशीलला जायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर आपण आता रेवंडीच्या सड्यावर आलो आहोत आणि गोकुळाष्टमी असल्यामुळे आता अगोदर आपण आपल्या गवळ देवाला जाऊया, श्री गोपाळकृष्ण तिथे जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा आहे तांडेलवाडी आणि कांबेवाडी ग्रामस्थांचा गवळ देव। तर सर्वप्रथम आपण गवळ देवाचं दर्शन घेऊया। श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय। तर गवळ देवाचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आपण तळाशीलच्या दिशेने मार्गस्थ होऊया। मालवण आचरा रोडला आपल्याला हे कालावल ब्रिज भेटतं आणि कालावल ब्रिजच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक चढाव भेटतो आणि त्या चढावाच्या जरा पुढे तोंडवळी फाटा आहे, तोंडवळी तळाशील फाटा। तर त्या फाट्यावरून आपल्याला डाव्या हाताला जायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण तोंडवळी तळाशील फाट्यावर पोहोचलो आहोत। सरळ जो रस्ता जातो तो आचरा साईडला जातो आणि हा डाव्या हाताला जो रस्ता जातो तो जातो तळाशील तोंडवळीला। आपण बोर्ड पाहू शकता, श्री गोपाळकृष्ण मंदिर तळाशील तोंडवळी। तर आता आपण तोंडवळीचा उतार उतरून खाली आलो आहोत आणि जो सरळ रस्ता गेलाय तो गेलाय वाघेश्वर मंदिराकडे आणि हा उजव्या साईडला जो रस्ता जातो तो जातो तळाशील तोंडवळी गावात, म्हणजेच श्री गोपाळकृष्ण मंदिराकडे हा रस्ता जातो। आता आपण उजव्या हातीला वळून तळाशीलच्या दिशेने मार्गस्थ होऊया। तर मित्रांनो, तोंडवळीवरून तळाशीलला जात असताना हे वाटेतच मधली तोंडवळी येथे विठ्ठलादेवी मंदिर भेटते। तर श्री विठ्ठलादेवीचं अगोदर आपण दर्शन घेऊया। तर मित्रांनो, विठ्ठलादेवी मंदिराकडे जाण्यासाठी चिऱ्याची पायवाट बनवलेली आहे आणि सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये विठ्ठलादेवी मंदिर आहे। तर हे आहे श्रीदेवी विठ्ठलाई देवी मंदिर, आपण पाहू शकता। आणि मंदिराच्या चारही बाजूने आपण पाहू शकता सुंदर असा सुरूचा बन आहे। तर मित्रांनो, आता आपण तळाशील मध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपण उजवीकडे पाहू शकाल की आपल्याला समुद्र दिसतोय। निसर्गरम्य असा हा तळाशील गाव आहे। एका बाजूला नदी आणि एका बाजूला समुद्र असल्यामुळे या गावात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात। जर तुम्ही तळाशील तोंडवळीला भेट दिली नसेल तर तुम्ही इकडे नक्की भेट द्या, कारण तुम्हाला बरंच काही या गावात बघायला मिळेल। गावाच्या एका बाजूला नदी, एका बाजूला समुद्र, तसेच समुद्र आणि नदी यांचा संगम, खडपकवडा, श्रीकृष्ण मंदिर, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या गावामध्ये आल्यावर बघायला मिळतील। तसेच इथे आल्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये रिसॉर्ट आणि हॉटेल सुद्धा उपलब्ध आहेत। तर या तळाशील मार्गाने आपल्याला प्रवास करताना आपल्याला लांबच्या लांब असा सुरूचा बन आपल्याला पाहायला मिळतो। तर आपण सुरूचा बन पाहू शकता।
तर आता आपण मंदिराकडे पोहोचलो आहोत आणि आपल्याला आता इथून डाव्या हाताला जायचं आहे. आपण इथे पाहू शकाल बोर्ड लावलेला आहे श्री गोपाळकृष्ण मंदिर तळाशिलवाडी आणि समोरच मंदिर आपल्याला दिसेल. तर आता आपण मंदिराकडे जाऊया. तर मंडळी आता आपण गोपाळकृष्ण मंदिर तळाशिल येथे पोहोचलेलो आहोत आणि मंदिरामध्ये गोकुळाष्टमीनिमित्त काही कार्यक्रम चालू आहेत. तर आता अगोदर आपण श्री गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊया आणि मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर आपण मंदिर पाहू शकता, सुंदर असं मंदिर आहे. तर अगोदर आपण मंदिरात जाऊन श्री गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊया. तर मंडळी येथील ग्रामस्थांकडून आपण मंदिराविषयी थोडक्यात माहिती आता जाणून घेऊया. या मंदिराचे म्हणजे गोपाळकृष्ण मंदिर आहे, त्याची आख्यायिका जवळजवळ 61 वर्ष म्हणजे जवळजवळ 61 सालापासून 1961 सालापासून आमच्या ऐकिवात आहे. पहिला उत्सव म्हणजे हरिनाम सप्ताह. ही आजची पूर्ण प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी लोक वर्गणीतून आणखी त्यावेळची झावळं म्हणजे माडाची झाप त्याचं एक मोठं मंदिर उभा राहायचं आणि त्याच्यामध्ये हरिनाम सप्ताह व्हायचा. म्हणजे आमच्या ऐकिवाप्रमाणे कसं तो हरिनाम सप्ताह असं झाला त्यावेळी म्हणे महापूर आला आणि हरिनाम सप्ताह चालू असताना पुराचं पाणी गोपाळकृष्णाच्या पायाला स्पर्श करून गेलेला आहे. तिथून तो पूर ओसरत गेला असे आमच्या ऐकिवामध्ये. आणि तिथून त्याला जे प्राधान्य आलं ते बरीचशी वर्ष म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तरी 30-40 वर्ष 30 वर्ष तरी मी बघतोय तिकडे होतं. तिथनंतर मग ग्रामस्थांनी इथे जागा वगैरे घेतली आणि हे भव्य दिव्य असं मंदिर उभं केलेलं आहे. आता या मंदिरामध्ये कसं प्रथमतः हरिनाम सप्ताह हा एक व्हायचा, नंतर त्याच्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना झाली. त्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा प्रत्येक वर्षी एक सोहळा केला जातो वाढदिवस म्हणून. तर प्रत्येक वर्षी कसं ते कार्यक्रमाला प्रगती होत गेली. प्रत्येक ग्रुपमध्ये प्रगती कॉम्पिटिशन हे चांगल्यासाठी होत गेलं. सांस्कृतिक कार्यक्रम मोठमोठे होत गेले आणि हे आज जवळजवळ मला वाटतं 45, 46, 47 इतकी असतील वर्ष झाले ह्या मंदिराला मूर्ती प्रतिष्ठापनेला. त्याच्यानंतर काय झालं की एक नवीन उत्सव आला त्याच्यामध्ये नारळी पौर्णिमेचा कलश. त्या कलशाचा कार्यक्रम इथे भरगच्च होतो. त्याच्यानंतर गोकुळ अष्टमी पूर्वी आमच्या वाडीमध्ये तीन ठिकाणी गोकुळाचा कार्यक्रम असायचा ज्यावेळी इथे मूर्ती प्रतिष्ठापना नव्हती तेव्हा. पण आता या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यामुळे तो कार्यक्रम सगळे बांधव मच्छीमार बांधव म्हणा हे सगळे एकत्र तो कार्यक्रम मोठ्या दिमाखानं साजरा केला जातो. गोपाळकृष्णाचा उत्सव जन्मोत्सव उद्या परत दहीहंडी आहे. आता हरिनाम सप्ताहाचा जो 7 दिवसाचा कार्यक्रम झाला 8व्या दिवशी सांगता असते. तर त्यावेळी जे मोठं म्हणजे भगवंताने जेवढे खेळ खेळले ते खेळ या ठिकाणी खेळले जातात आणि शेवटाच मग दहीहंडी फोडली जाते. हा एक मोठा कार्यक्रम असतो या ठिकाणचा विसर्जनाच्या दिवशी. मग त्याला भरपूर लोक म्हणजे बाहेरची तालुक्याची पुरी लोक येतात. आता मागच्या वेळी यूट्यूबला वगैरे तो काला दाखवला गेला, 2 वर्ष सतत दाखवला गेला. प्रतिसाद चांगला होता. लांबची लोक येतात म्हणजे हजारोच्या संख्येनं इथे लोक असतात त्या कार्यक्रमाला. तसेच आता वाढदिवसाचा कार्यक्रम असतो तो पण आता 5 दिवस या रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या या ठिकाणी ह्यात असं म्हणावं लागेल की रंगभूमी जे काय म्हणतो आपण त्याचं हे माहेरघर झालेलं आहे. 5 नाटकं सादर केली जातात. त्याच्यामध्ये सुद्धा या प्रत्येकाची कॉम्पिटिशन. आता तुम्ही म्हणा की ह्याचे तुम्ही आर्थिकदृष्ट्या कसं का, तर आर्थिकदृष्ट्या डोनर वगैरे असं काय म्हणता येणार नाही, पण प्रत्येकाच्या खिशाला चार्ट असतो. एक सद्भावना आहे ना देवाच्या कार्यक्रमाला आपला सुद्धा कुठेतरी हातभार लागावा यासाठी आपले लोकवर्गणी आपण म्हणतो त्याला, त्या लोकवर्गणीतून केलं जातं. असा तर एखादा दुर्मिळ असतो कोणी एखाद्या छोट्याशा कार्यक्रमाला डोनर मिळतो, नाही म्हणू शकत नाही. तर अशा प्रकारे आता आमच्या लोकांचे व्यवसाय काय तर मच्छीमारी. ह्या मच्छीमारी व्यवसायातून रोजीरोटी भागून त्यातून सुद्धा योगदान दिलं जात आहे.
मुंबई ग्रामस्थांचा सुद्धा सहभाग आहे, गोवा ग्रामस्थांचा सुद्धा सहभाग आहे. पण त्यातल्या त्यात हे उद्योगधंदा आता वाढदिवसाच्या वेळी कंप्लीट 5 दिवस धंदा बंद असतो. बरोबर. अशा हे पण सोसलं जातं. ते जे मच्छीमार बांधव आहेत ना ते पण चला 5 दिवस देवासाठी आपण द्यायचे. मग अशा प्रकारचे कार्यक्रम अगदी हिरिरीने केले जातात. आता एक नवीन पिढी आहे, यांच्यामध्ये उत्साह आहे की हा आता अष्टमीचा कार्यक्रम आहे, त्यावेळी थोड्या प्रमाणात व्हायचा. पण आता कसा कॉम्पिटिशन सारखं झालेलं आहे. प्रत्येक जण आपापला म्हणजे भगवंताची कृपा आहे तो करून घेतो. डोनेट एखादा हौशी कलाकार असला, आपल्याला जे एखादी कला सुचत नसेल तर तो एखादा कलाकार इथे आणून देतो स्वतःच्या पायाने येणार तो. आणि अशा प्रकारची आपली याची ख्याती आहे भगवंताची, तो करून घेतो. आपण काय फक्त नाममात्र आहोत, ड्युटी करतो. आपण त्याची सेवा करण्याची एक ड्युटी. मग त्याला एवढे तास एका ग्रुपने करायचं, दुसरे तास एका ग्रुपने करायचं, ही जबाबदारी म्हणून आम्ही घेतो. पण सकाळी करता करविता तोच आहे. त्याच्यामुळे याच्या पुढे सुद्धा उत्तरोत्तर प्रगती होणार आहे. आणि दुसरी पण एक तुमच्या गावाची अशी ख्याती आहे की एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला नदी. त्याच्याबद्दल पण थोडी माहिती तुम्ही द्या. पर्यटक वगैरे कशा प्रकारे. समुद्र आहे, एका बाजूला नदी आहे, म्हणजे 3 बाजूला पाणी आहे. बरोबर. 84 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे 84 मध्ये जो पूर आला, आम्ही सगळ्या मंदिरात बसलेलो होतो. बरोबर. आणि जो संगम आहे ना ते पाण्याने अटॅक केलेला. आणि इथे आम्ही बसलो असताना पाणी या पायरीला लागलेलं मंदिराच्या. आणि आम्ही असं ठरवलेलं की आवडी घेऊन जाऊया, कमरेला बांधायला रस्सी. एखादा माणूस गेला वाहून तर त्याला खेचायचं. आणि बोलता आम्ही तिकडे गेलो तर इथे आम्ही तिकडे गेल्यावर पाणी सर खाली गेलं. ही पण एक मोठी आमच्या बघण्यातली घटना आहे. 84चा पूर. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आज हे जे निसर्गरम्य वातावरण आहे, इथलं भौगोलिक परिस्थिती आहे, धोकेदायक असून सुद्धा विलोभनीय आहे. त्याच्यामुळे पर्यटकांचा अभाव जास्त आहे. भरपूर पर्यटक भेटतात. भरपूर म्हणजे काय, काही वेळा एवढी रिसॉर्ट असून सुद्धा पर्यटकांना वापस जावं लागतं. नाराजी होते त्यांची. आता हे मंदिराची पण ख्याती आहे. पहिला आलेला पर्यटक विचारणार म्हणजे तुमचं श्रीकृष्ण मंदिर कुठे आहे. हे प्रतिद्वारकाच म्हणावी लागेल त्याला. छान काका माहिती दिलीत आपण. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण मंदिर बघू शकता. सुंदर असं मंदिर आहे. सुंदर अशी मंदिराला रंगोरंगोटी केलेली आहे. जर आपण तळाशीलला येत असाल तर या मंदिराला आपण अवश्य भेट द्या. तर आता आपण इथून जाऊया थेट समुद्र किनाऱ्यावर. तर मंडळी, हा आहे तळाशीलचा समुद्र किनारा. आणि आपण मागे बघू शकता की पावसाचे दिवस असल्यामुळे संपूर्ण समुद्र हा खवळून निघालेला आहे. तर बरेच पर्यटक या समुद्र किनाऱ्याला भेट देत असतात. जर आपण या समुद्र किनाऱ्याला भेट दिली नसेल तर नक्की आपण या समुद्र किनाऱ्याला भेट द्या. आणि या ठिकाणी या तळाशील तोंडवळी गावामध्ये राहण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्टची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. तर आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयासहित. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.